पुढे एक मोठी बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद थेट दिल्लीमध्ये उमटले असल्याचं बघायला मिळालेलं आहे। कारण संसदेच्या बाहेर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलेलं आहे। यावेळेस या आंदोलनामध्ये प्रियंका गांधी यांनी सुद्धा सहभाग घेतला असल्याचं बघायला मिळालं। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे आता थेट दिल्लीमध्ये उमटले असल्याचं बघायला मिळालं। महाविकास आघाडीच्या खासदारांनी आता या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। नवी दिल्लीमधली दृश्य आपण बघतोय। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सर्व खासदारांकडून केली जाते। राज्य सरकारची ती पाहता तुम्हाला असं वाटतंय की यांचा तपास हा राज्य सरकारच्या हातात न राहता केंद्रीय यंत्रणांकडे दिला गेला पाहिजे? नाही, माझी एकच विनंती आहे की राज्य सरकार याच्यात कार्यक्षम नाहीये। कारण राज्य सरकारच्या काही जणांचं इतर हितसंबंध गुंतलेले दिसतात, त्याच्यामुळे ही केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडेच हा तपास दिला पाहिजे, तरच ह्याला योग्य न्याय मिळेल। त्याच्यामुळेच मी अमित शहाजींना भेटलेलो आहे। आम्ही सर्वजण आणखी परत याच्यानंतर सुद्धा आमचं सेशन किती दिवस माहीत नाही मला, पण आणखी उद्या आजचा दिवस वाट बघून उद्या आम्ही सर्व पक्षाची डेलिगेशन घेऊन आदरणीय अमित शहा यांच्याकडे जाणार आहे। म्हणजे असं माझी तरी इच्छा आहे। काय होतं की आम्हाला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडूनच हा तपास झाला पाहिजे, तरच तपास होणार। म्हणजे बीड जिल्ह्यातले अवैध धंदे सगळे बंद होतील। बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण ढासळली ती पूर्वपथावर कायद्याचं राज्य जर बीड जिल्ह्यात आणायचं असेल तर ह्या घटनेचा एकदा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडूनच तपास केला पाहिजे, तरच बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर येईल किंवा कायद्याचं राज्य बीड जिल्ह्यात येईल। नाही तर आता बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी एका व्यक्ती